माझी चूक झाली होती की मी आहे ना. नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आजच्या या नवीन व्लॉगमध्ये. तर आज सोमवार आहे, नवऱ्यावर स्कूलला गेली आणि बाहेर ना छान पाऊस चालू आहे. दिसतोय? तर हो, आणि ना मनू ही झोपेतून उठली कारण मला आवाज येतोय जोळे हल्ल्याचा. आता हा कूलर आहे ना व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यावा लागेल. त्यांनी त्यातलं पाणी काढलंय पण ठेवायचं राहिले. कोण उठलं? उठलं बाल? कोण बाल उठलं मम्माचं? शाला शाला शाला. तर मला तिच्यासाठी ना आज पॅनकेक बनवायचे. अगदी इझी बनवणार आहे, म्हणजे अगदी पॅनकेक म्हणजे पॅनकेक नाही, बनाना पॅनकेक बनवणार आहे गव्हाचं पीठ वापरून. जमिनावन्यालाही बनवायचे, ओके नाही? गड हसताना झोपेतून उठल्यावर एक नाही नाही म्हणता म्हणता पाऊस चांगलाच जोरात चालू झालाय आणि एवढा अंधार अंधार पडलाय की मला लाईट लावावी लागली, तरी सकाळी सकाळ. तर मी जो पॅनकेक बनवणार आहे तो अगदी सिंपल बनवणार आहे. तर त्यात मी एक बनाना घालणार आहे, एखाद 2 खजूर, त्यानंतर थोडीशी विलायची, गव्हाचं पीठ आणि पाणी. तुम्ही हवा असेल तर दूधही टाकू शकता जर तुमचं बाळ 1 वर्षाच्या पुढे असेल तर. माझं अजून नाही झालंय त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय. आणि मी ना नवऱ्यालाही बनवायचे या गोष्टी. त्यानंतर एक बनाना घालून घेतलाय आणि खजूर आपल्याला खरं तर ना ह्या खजूर आहेत ना आधी भिजत घाला, त्याने ना त्या खूप छान वाटल्या जातात. आता माहीत नाही असं काय होणार आहे, कारण मी जेव्हाही करायचे तेव्हा ना भिजत घालून करायचे. आज मी भिजवायची विसरले. रात्रीच ठरवलं होतं मी हे बनवेल पण विसरून गेले मी. एक विलायची थोडीशी कुटून घ्या. हे सगळं आणि आता हे छान आपण ना एक पेस्ट बनवायची याची, जशी आपण केकचं बॅटर बनवतो ना तशा टाईप मी मिक्सरला वाटून घेते. तर हे ना असं काहीसं केलंय मी हे बॅटर. आणि माझी चूक झाली होती की मी आहे ना ते खजूर भिजत नाही घातले, त्यामुळे मला वाटायला थोडासा जास्त वेळ लागला. तर तुम्हीही करू नका. खजूर अगदी 10-15 मिनटं जरी आधी पाण्यात भिजत घातली ना ती छान सॉफ्ट होते आणि फार पटकन वाटल्या जाते. आता हे बनवायला घ्यायचं आहे. आपलं नॉर्मल पॅनमध्ये तूप घालायचं, त्यावर हे बॅटर घालायचं आणि पॅनकेक रेडी. चला. आणि हो, गॅस आहे ना शक्यतो बारीकच ठेवा, कारण ह्याच्यात आपण केळी घातली आहे ना. तर जेव्हा आपण पॅनवर तो पॅनकेक घालतो ना तेव्हा गॅस बारीकच ठेवा. दोन्ही साईडनी परतवून घेताल त्याला तेव्हाही गॅस बारीकच राहू द्यात, कारण आपण त्यात केळी घातलीत त्यामुळे तर खाली लागण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक गॅसवरच दोन्ही साईड छान असे भाजून घ्या तूप टाकून. आणि आपले पॅनकेक जे आहेत ते खाण्यासाठी छान असे रेडी होतील. इथे मी आधीच एक केला आहे, तो तुम्हाला दाखवायची विसरली होती. आणि दोन्ही बाजूनी छान असा भाजून घेतला आहे त्याला. तर ही जी चेअर आहे ना ती काल आम्ही गावाकडनं जाऊन घेऊन आलो, कारण आता ती मनूला लागते, हो ना. आधी असं वाटलं होतं की मनूला दुसरी घेऊयात, पण मी जी पाहिली होती ना ती थोडीशी वेगळी होती. नंतर मग असा विचार केला नको तो हीच वापरूयात, कारण अगदी थोडा दिवस लागेल अजून, म्हणजे जोपर्यंत तिला एका जागी बसून खायची सवय नाही लागत तोपर्यंतच. आणि मी ही चेअर जी आहे हाय चेअर बोलतात याला, ती नवन्याला पण याच उद्देशाने घेतली होती की मग मुलांना एका जागी बसून खायची सवय लागते. कारण नवन्याने मला आठवत नाही आम्ही जेवायला बसल्यावर कधी त्रास दिलाय किंवा तिने तिचं जेवण असं फिरून फिरून खाल्लंय, अजिबात नाही. त्यामुळे ही चेअर लागते. आणि सध्या म्हणून आम्हाला सोबत जेवू देत नाही. म्हटलं मग जेवण्यापुरतं जरी मनूला यात ठेवलं तरी आम्हाला सोबत बसून जेवता येईल, म्हणून ही पुन्हा मी घेऊन आली. कसं खात आहे बघत माझं बाळ. कसं झालंय? कसं आहे? शान 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 शान. खा, तोंडातलं खाऊन घे पहिलं. हा, खाऊन घे.
तर माझं बाळ तर मस्तपैकी बसून पॅनकेक खात आहे आणि त्या खुर्चीचाही उपयोग होतो, हे महत्त्वाचं. तर तुम्ही तुमच्या बाळासाठी असे मस्त पॅनकेक बनवू शकता. मी गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्याऐवजी तुम्ही नाचणीचंही पीठ वापरू शकता, त्यानेही खूप छान पॅनकेक्स बनतात. त्याचबरोबर राजगिऱ्याचं पीठ मिळतं, तेही तुम्ही वापरू शकता, त्यानेही छान बनतात. आपल्या आपल्या चॉईसवर. आणि तुम्ही तुमच्या बाळाला जर साखर वगैरे देत असाल तर थोडासा गुळ घालून दिला तरीही चालेल. मी देत नाही आहे त्यामुळे मी खजूर वापरली आहे. आणि केळीनी थोडासा गोडसरपणा येतोच त्याला. आता बाकीचं जे राहिले ते बनवून घेते, कारण ते नवन्यालाही खायचे. आणि एक बनवलं, तर मी इथे एक बनवलं आहे छोटूसा, तर तो तिने फिनिश केला, तर हा पण देईल. आणि बाकीचंही मला बनवून घ्यायचं, कारण नवन्या बोलली होती मम्मा मलाही खायचे, तर तिच्यासाठीही बनवून ठेवते. आणि छान लागतात, नक्की ट्राय करून पहा. आणि हा जो व्हिडिओ तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.